यमुनेला अपेक्षा होती भगवंताचं तोंड बघावं, म्हणून ती यमुना वर वर यायला लागली. कारण भगवान हे यमुनेचे जावई आहेत आणि पूर्वीच्या काळामध्ये सासू जावयाचं तोंड बघत नव्हती. म्हणजे पूर्वीच्या काळातले जावई काही तोंड न बघण्यासारखे होते असं नाही, बरे होते तेही दिसायला, तेही बरे होते, पण एक मर्यादा होती त्या काळामध्ये. स्त्री अशी सहसा एकदम ओसरीवर बाहेर बैठकीत येत नसे. त्यामुळे यमुनेला वाटलं आपला जावई आला, आता त्याचं तोंड लहान आहे तोवर तोंड बघून घ्यावं, पुन्हा मोठा झाल्यावर तोंड बघता यायचं नाही. म्हणून ती तोंड बघायला वर आली तर भगवंतानी आपला पाय बाहेर काढला आणि तिला सांगितलं, लहान काय मोठा काय, जावई आहे, पाय बघन समाधान मानचल. याचा सरळ आध्यात्मिक अर्थ असा आहे की यमुनेला भगवंताचं तोंड बघायचं होतं. भगवंतानी तोंड न दाखवता पाय दाखवला. याच्यातून भगवंतानी यमुनेचं निमित्त करून सगळ्या जगाला हे सांगितलंय, माझं तोंड बघण्यात तुमच्या जीवनाची धन्यता नाही, माझे पाय बघण्यात तुमच्या जीवनाची धन्यता आहे. ते पाय बघा, देखिले तुमचे तोंड निवांत राहिले मन, असं प्रमाण कधीच आपण म्हणत नाही. आता कोठे धावे मन तुझे तोंड देखलिया, असं आपण म्हणत नाही. तोंडापेक्षा चरणाला महत्व आहे. वारकरी पंढरपूरला जातो ते भगवंताचं तोंड बघायला जात नाही, भगवंताचे चरण बघायला जातो. त्या तोंडापेक्षा चरणाला महत्व आहे हे कळावं म्हणून भगवंतानी पाय बाहेर काढला, पायाचा स्पर्श झाला, यमुना दुभंगली. भगवंता